घेतलेला आहे अर्धा किलो चिकन, धुवून स्वच्छ करून घेतलेला आहे। अर्धी वाटी फ्रेश क्रीम, अर्धी वाटी दही, 2 चमचे रेड चिली पावडर, 100 ते 150 ग्रॅम बटर, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा कसुरी मेथी, 2 तेजपत्ता, 2 हिरव्या वेलच्या, 2 ते 3 तुकडे दालचिनीचे, 1 इंच आल्याचे तुकडे, कोथिंबीर धुवून घेतलेली आहे, 2 टोमॅटो चिरलेले, 2 कांदे चिरलेले, 15 ते 20 लसूण पाकळ्या, थोड्याशा काजू बिया। एका मिक्सिंग बाउलमध्ये आता आपण मॅरिनेशनसाठी चिकन घेऊयात। त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालूयात, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरा पावडर। जिरे मी इथे पहिले भाजून घेतले आणि मग त्याला ग्राइंड केलेला आहे। थोडीशी कसुरी मेथी आणि दही। दही जास्त आंबट नसावं, घरचं दही घेतलेलं आहे मी ते। 1 चमचा तेल। आता हे सगळं आपण मिक्स करून हाताने मिक्स करूयात, चिकनला छान असं लावून घेऊयात। हे मसाले सगळे चिकनला लागलेले आहेत। आता मी याला अर्धा तास झाकून फ्रीजमध्ये मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे। कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे, 1 चमचा तेल आणि 1 चमचा बटर घेऊन तेलामध्ये बटर मिक्स केल्यामुळे गरम कढईमध्ये ते बटर तडतडत नाही। आता ह्याच्यामध्ये मी चिरलेला कांदा घालणार आहे भाजण्यासाठी। हे आपल्याला ग्रेव्हीसाठी मसाले लागणार आहेत भाजून। लसूण आणि आल्याचे तुकडे पण मी याच्यामध्ये ॲड करते। हे 1 ते 2 मिनिटं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। आता ह्याच्यामध्ये मी खडे मसाले ॲड करते। हे सुद्धा आपल्याला 1 ते 1.5 मिनिट कांद्यासोबत तेलावरती भाजून घ्यायचे आहेत। आता ह्याच्यामध्ये मी ॲड करते टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत मी ते बिया काढून टोमॅटोच्या, आणि काजू बिया। हे छान असं आपल्याला 2 मिनिटं परतवून त्याच्यावरती झाकण ठेवून 2 मिनिटं परत आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। आपल्याला छान आता हे भाजलेलं आहे, अजून थोडा वेळ आपल्याला हे भाजावं लागेल। त्याच्यात थोडंसं मी आता पाणी ॲड करते। 4 चमचे पाणी ॲड केल्यानंतर पुन्हा ते 5 मिनिटासाठी आपण झाकून वाफवून घ्यायचं आहे। तर मी ते झाकण ठेवते, 5 मिनिट याला वाफू दे। एका फ्राईंग पॅनमध्ये मी तेल आणि 2 चमचे बटर वितळवून घेते। बटर छान वितळलं की आता आपण त्याच्यामध्ये मॅरिनेटसाठी ठेवलेले चिकन आहे ते फ्राय करून घ्यायचं आहे। तर ह्याच्यामध्ये मी घालते बटर चिकनचे पीस। तर याच्यामध्ये आपण चिकनचे पीस घालून घेणार आहोत। चिकन आपलं छान मॅरिनेट झालेलं आहे। लो फ्लेमवरतीच आपण हे चिकन फ्राय करणार आहोत। 7 ते 8 मिनिटांमध्ये आपलं चिकन एक साईडनी फ्राय झालेलं आहे। आता आपण पाहूया दोन्ही साईडनं आपलं चिकन फ्राय झालेलं आहे का। तुम्ही पाहू शकता छान असं चिकन सुटत आहे, पीस व्यवस्थित फ्राय झालेले आहेत। मी आता हे भाजलेले सगळे मसाले आहेत हे मिक्सरच्या जारमध्ये घालून थंड झालेलं आहे त्याची पेस्ट करून घेऊयात आपण। इथे पेस्ट मी तयार केलेली आहे। कढईमध्ये पुन्हा मी तेलासोबत 2 चमचे बटर घालणार आहे। आपण केलेली पेस्ट आपण आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करून छान भाजून घ्यायची आहे आपल्याला ती बटरवरती। पेस्ट बारीक अशी करायची आहे, अगदी बारीक झाली पाहिजे। 1-2 मिनिटं पेस्ट भाजली आपली बटरवरती की त्याच्यामध्ये आपण आता घालणार आहोत लाल तिखट। मी ते काश्मीरी रेड चिली पावडर घेतलेली आहे, कलरसाठी पण छान असते आणि थोडंसं तिखट। बेडगी मिरचीचं सुद्धा तुम्ही ते तिखट घेऊ शकता, 1-2 चमचे। याच्यामध्ये मी आता ॲड केलेले आहेत पावडर मसाले, मीठसुद्धा मी ह्याच्यामध्येच ॲड केलेलं आहे। आपल्याला परत हे 2-3 मिनिटं छान भाजून घ्यायचं आहे। हे बघा 3 ते 4 मिनिटं आपण हा मसाला भाजून घेतलेला आहे, छान ह्याला तेल सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण ॲड करूयात
आपण फ्राय केलेले चिकनचे पीसेस 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड करणार आहे मी याच्यामध्ये. आपलं चिकन अजून थोडंसं कच्चं असतं, पूर्ण फ्राय झाल्यानंतर शिजत नाही ते. त्याच्यामुळे अजून याला मी आता 15 ते 20 मिनिटं लो फ्लेमवरती शिजवून घेणार आहे. हे पाहू शकता तुम्ही, चिकन आपलं छान शिजलेलं आहे. ग्रेव्हीसुद्धा छान घट्ट झालेली आहे. ग्रेव्हीचा थिकनेस तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये मी भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर घालते. थोडंसं वरून 1 चमचा बटर. तयार आहे आपलं बटर चिकन. तुम्ही हे नानसोबतसुद्धा खाऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. नानची रेसिपी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे नानच्या रेसिपीची, तुम्ही पाहू शकता. तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा.